नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आम्ही दांडा बीचला हो इथं समोरच होतो, इथून चालत जायला लागेल। जबरदस्त जाऊया, उतरू नये तिकडनं भाई। बघा कशी बीच, कसला लाटात थापालता बघा त्या, जबरदस्त भारी। पाऊस होता ना आज, तुम्हाला दुकान दाखवतो इथे कोकणात। इकडे बघा नेमकीच मी थांबलेलो ना, कोकणची लाल परी आलेली आहे। ही बघा इथं, ही आहे कोकणची लाल परी। आम्ही निघलो मस्त गाडीवर बसताना गाडी शूटिंग करा का ना भाई, बस का लाईट वाल्याने बघा मस्त किती लाईट। नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आम्ही वापस चाललो आहे आज फिरायला। कालचा दिवस इथं पाहुणी आलती जरा, त्याच्यामुळं आम्ही कुठेच गेलो ना काल, फक्त तिथं गेलतो त्या कालच्या ठिकाणी पाण्याच्या इथं आंघोळी करायला, तिथं तेवढाच ना। गाडी बघा इथं, ही लोक सांगतात का रात्री अचानक पाणी बिणी झाला तर ते पुलाच्या वरनं पाणी जाते ना, म्हणून त्यासाठी काही गाडी इकडे लावा चांगली। गाडी रात्री इथे लावून ठेवली मी, आता काढतो इथं वापस खाली। गाडी बघा इथं, ही लोक सांगतात का रात्री अचानक पाणी बिणी झाला तर ते पुलाच्या वरनं पाणी जाते ना, म्हणून त्यासाठी काही गाडी इकडे लावा चांगली। गाडी रात्री इथे लावून ठेवली मी, आता काढतो इथं वापस खाली। पैसे वजन किती? अरे भाई 1 रुपये पण दिला नाही आता नाल्या, गरज काय आम्ही असताना तुला। आता मला एक गोष्ट सांगत तुला काय पाहिजे, त्यांच्याकडे पण कॅश नाही। अरे कॅश गरज काय? पडेल कॅन्टीन आहे, पडेल कॅन्टीन। हा पडेल कॅन्टीन नाही, इकडे बाजार लागले बघा। म्हणजे आठवडी बाजार आहे का नाही का डेली? असतोच वाटतं इथे बाजार। हा पडेल पडेल ना, खाली पडेल ना, पकडून ही सुकी मच्छी ही इथं राईट साईडला वासेल। तुम्ही नुसतं काय घेतलं काय? चल भाई सर, इकडची खाल्ला तर पागल हो, फिरायला दे. आम्ही आलोय विजयदुर्ग किल्ला बघाडी। विजयदुर्ग फोर्ट इथून मला वाटतं गाडी बोट बघ एवढी मोठी। कुठे भाई बोट आहे? अच्छा हा इथे खाली बघ ना, बंदर आहे इकडे। हा हा वहिनी इथे जेवलो ना, घरगुती जेवण महाराष्ट्रात। इथे ये समोर समोर यो हॉटेल मयुरी। अरे बापरे, बोट बघ किती मोठी आली। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ। ये तिकीट आहे वाटतं, तिकीट वाली आहे ना मग? अरे ती याची आहे, ती आपल्या नेव्ही वाल्याची। नेव्ही नाही रे, मग तेच ते सगळं शासनाची। आम्ही पण समोर विजयदुर्ग किल्ला फोर्ट। तेव्हा चार्जिंग झाली बघ। किल्ल्यावर आम्ही फायनली विजयदुर्ग किल्ल्याची इथं बघा समोर दाखवतो तुम्हाला, आपल्या महाराजांनी बांधलेला किल्ला आहे ते। कोकणात सुद्धा आपले महाराज आले। हा हा 1 मिनिट बघता म्हणा। शेट लोक मॅडम बघा मॅडमच्या गावाला आहे आम्ही। वाव मस्त छान एकदम। आम्ही दांडा बीचला हो इथं समोरच होतो, इथून चालत जायला लागेल। गाडी केली पार्किंग इथं, पाठीमागून परमिशनची गाडी येतं। आम्ही आता वहिनीचा गेल्या पुढं तिथं। चल रे बाई या बघूया।
वहिनी कालपासून मागे लागले दांडा बीचला जाऊया दांडा बीचला जाऊया. मग टाईम ॲडजस्ट नव्हता होत त्याच्यामुळं आता झालं आहे टाईम. आज फिरायसाठीच काढला आहे आजचा दिवस. आज पूर्ण दिवस फिरणार आम्ही कारण आज सर्व इकडे जेवढे बी बीच आहेत ते आता इथून हा असंच उतरलो सध्या. परत येताना टाईम भेटेल नाही भेटेल म्हणून त्यासाठी. आणि इथून आम्ही डायरेक्ट कशेली बीचला चालले आता. हे बघा समुंदर भरती आल्यावर का मग पाणी इथपर्यंत येतं सगळा. हे सगळं भरतं आता इथं बघा मस्त की समुंदर. ही लोक गारू खेळतं बघा. उडू बघू चिंबोरी पकडली बघू ना. अरे बारीक चिंबोरी आहे. कुठे गेली गारू खेळतो चावतं चावतं ती. कुठे मम्मी चल गेली. आम्ही त्या याला पण विचारलं सोबत आता नाही वरती आणि बोलतो जाऊ पण नका मुलांना घेऊन आऊट साईडला बीचवर आले तर बीचवरच जाऊ ना. सगळे चाललंय बघा. जिवंत सिंपले भरतीला मग कचरा आहे म्हणजे भरतीला येत असं पाणी. आम्ही जेवढा भारी आहे ना आम्ही आलेलो ना मागतो बीच बघ ना. आम्ही आलेलो इथून गेलोच नाही. संध्याकाळी 6ला गेलो फक्त खाण्या पिण्या आला ना बघलं का. अरे वाव तो भिजला. माझी पॅन्ट भिजणारच नाही. जा पाण्यात. तू बघ चलो तिकडच्या कारण उन्हात जायचा बोललो तर मोठा वैताग येतो. तिथं गेलो तर तिथं जाम गरम व्हायला लागला ऊन लागला म्हणून इथं सावली नले झाडांची मस्तपैकी मस्त लय भारी झाडा त्यांची सावली नाही. इथं थंड हवा इथं उभा होते. ही लोक येतात समोरच्या बघा तिथं. ही बघा इथं समोर ती लोक येतात ते आता इकडेच. गळ घेऊन चालेल ना तो मासे पकडायला. जैतापूर इकडेच आहे ना रे. जेवायला इकडे नॉनव्हेज वाले हे लोक नॉनव्हेज खातात. आम्ही व्हेज खाणार आहे. अजय भाई पनीरची अंडी आली आणि व्हेजची अंडी आली. जेवण चालू होतं मस्त. एक नंबर जेवायला. एक नंबर जेवायला. आपण आता आलोय कशेली बीच. कशेली बीचला जवळजवळ 40 मिनिटं लागली. मॅपमध्ये पण रस्ता संपूर्ण दाखवतो आता ते. चला आता डायरेक्ट गाडी पार्क करूया.
व्ह्यू बघ इकडे बघा आई, समुंदर शपथ. समुंदर पूर्ण समुद्र एक नंबर. एक नंबर. आलेलो बघा गाड्या इथं मस्त पार्क केले ना आपल्या सगळे उतरले. ती गाडी एक्सवी तिकडे लावली. इथून थोडा चालत जायचा 2 मिनिटाच्या अंतरावर. जबरदस्त. जाऊया उतरू नये तिकडनं भाई. तिथे जाऊ शकतो तिथे. हा तिथंच जायचं आहे. जाऊ नये ना हलवे तर जाऊ ना ठेवू ना. चला इथून खाली जायचा हे चालू होते रस्ता. चला इथून खाली उतरूया. दाखवतो तुम्हाला नजारा इथून. इकडे बेटा इकडे. चल जबरदस्त आहे ना भाई. हा रस्ता असा उतरायचा हा कशेली बीच आहे. कसला जबरदस्त सीन आहे. एक नंबर आहे. चला जाऊया खाली. कोकणचं रान. बघा कशीली बीच. हे कसला लाटात थापालता बघा त्या. जबरदस्त भारी. आतापर्यंत त्या लाटांचे मी तिकडे चांगलं. मस्तपैकी वरती जायला. कारण आता वाजलं 4 वाजून 19 मिनटं झाल्या. मग घरा जायला तिकडं वहिनीच्या घरी जायला वरती 5:30. तिथून परत आंघोळीला जायचं आम्हाला. अजून तेव्हा वालावर चालेल तिकडे गेलं ते नदीवर. ही लोक अजून फोटोशूट चालले यांचं. तर चला नंबर कशी बीच आहे. जबरदस्त भारी. व्ह्यू भारी आहे एकदम इथला. थोडा खाली उतरायला लागते इकडं. चढायला लागतं नंतर पायऱ्या.
होती रे सर्व मी व्हिडिओ तुला टोटल दिले आहेत. नुसती नारळांची झाडच आहेत इकडे दोन्ही साईडला ते नारळांची झाडं. इकडे बी बघा सगळी झाडं नारळांची. हा काकाला पाठवून दे नेटवर्क आहे तर. पाठवून गेल्या का त्या गेले 4 गाड्या ते हेडेला. हा का मॅपच्या हिशोबात आला ना का तुम्हाला असा रस्ता भेटेल का गुगल मॅप. दिस इज अ गुगल मॅप. मॅपच्या रस्त्यानं आलो इकडे ह्याला कोणत्या तरी सातबार आहे ना आम्हाला. कोणचा सातबार आहे का माहिती. इकडे बघा सगळे डोंगरावर खडकाल भाग आहे सगळे झाडाची. शाळा बघा ही वहिनीची शाळा आहे. दाखवतो तुम्हाला या इकडे. हे बघा ए नको ये आपण जाम शिकूया. वहिनीची शाळा ही इकडे बघा ना. याच वर्गात होते पहिल्या वर्गामध्ये समोरच्या. हे बघा शाळेचं नाव वहिनीचा सीताराम शेठ नारायण भाऊ देसाई टोपीवाले विद्यामंदिर नाणार. सगळ्यांनी इकडे बघू शकता. आलोय आम्ही मस्त झालं ना आता फिरून तुझं. हे लोक खेळताना इथे क्रिकेट मस्त पैकी बघा. आज पाऊस ना म्हणून ते खेळताना इथे. पाऊस होता ना आज. तुम्हाला दुकान दाखवतो इथे कोकणातले दुकान बघा. खाली भाई कालच्या पण भेटू का. कालचा भेटू का. खालून ये खालून छुडी मार बेटा. स्विमिंग कर. 1 इकले इकले इकले. ही साक्षी वहिनीची काकी आहे आणि साक्षी वहिनीची बहीण. याला तो ओळखता वहिनी काय तुमची व्हिडिओ
आता ना संध्याकाळचं वाजल्यान 6:44 7:45 व्हायला व्हायला म्हणजे आता आम्ही इथं यांच्याकडं वहिनींचा घर तो समोर दिसतो बघा, जो समोर दिसतो वहिनींचा घर समोर नीलापात्रांचा होतो ना. आम्ही इथं ही दिसतं नाही, हे 2 दिसतात शेता हे त्याला बनवल्यान यान त्याही कोलबी टेकलेली आहे आपली येतं ना. कोलबीची शेती केलेली म्हणजे त्यांच्या यान बोलतात ती कोलबीची शेती, पण ॲक्च्युली हे त्यांनी कोलबी पडलेली आहे. नजारा बघा किती भारी इथं. बाई आहे ते वहिनीची बहीण ताई आली, ती छोटी बहीण आहे ती वहिनीची. ओम ना आला वियानं गार्विक आणि कुकू आणि ते ताईच्या पोरगा आहे एक छोटा. हे बघा कुकू बघा कसा उघडा झाले. जागा कमी आहे ना. आहे नाही तो गेला. तिथून पलायन केलं. त्यानंतर चैतन्याला तिकडे काय घ्यायचं नाही, तिकडचं काय घ्यायचं नसतं कधी. इकडे बघा नेमकीच मी थांबलेलो ना कोकणची लाल परी आलेली आहे. ही बघा इथं ही आहे कोकणची लाल परी. मस्तपैकी इथून चालले राजापूर कुंभवडे बस होती. ही बघा कोकणची लाल परी काय मत भेटते. कुठे यो सांगतो तिथं साप आहे म्हणतो. गाडी घेतो हे बा नाही रे. आता चाललो ही स्कूटी घेऊन. पूजा स्कूटी घेऊन आली, तिचा नवराने तो ते लोक देवगडला राहतात, त्यांचं घर इंदे म्हणून तिथेच आहे साईडला. हा आम्ही निघलो मस्त गाडीवर बसतो गाडी शूटिंग करा. हा ना भाई बस का. आता बघा भाईने आहे ना भाई स्कूटी घेतले. आम्ही चालले आता नानारला तिकडे दुकानात थोडा काय बी आणायला. आता मस्त की भाई आणि मी दोघा बी चालल्या नानारला दुकानात. थोडा गिरा जागा काही बी आणता त्यांना आम्ही थोडा इकडे इकडे फोन आले ऑनलाईन आणि इकडे लाईट वाल्याने बघा मस्त किती लाईट काय ग घेऊन जात ना म्हणून. सविता मस्तपैकी मी घेतले थंडा, भाईंनी थंडा घेतले, चिप्स घेतले पोरांना आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाल वगैरे मुगाची शेव आलू भुजा पोरांना खायला. इथे दुकान एकच, एवढं लांब यावं लागतं आम्हाला. ही पुढे गाडी आता मस्तपैकी पप्पांना फोन करतो सांगतो. हा इथं कर, इथं रेंज येईल कारण आम्ही त्या दिवशी इथंच फोन केलेला. फोन केलेला बोलतो काल ते हे मारायचे होते ना. वास बघ फणसाचं किती येते ना इथं. फणसाच्या झाड आहेत ना. आता आलो आम्ही तिकडच्या दुकानाच्या जाऊन. समोर वहिनी यांचं घर येऊन आपली गाडी लागली बघा मस्तपैकी. आज राहू दे ना गाडी, इथं काय पाऊस दिवस नाही आहेत ना. आज राहू दे इथं नाही का, तेच मी सांगतो. उगच ते ज्ञान करायला खाली हा थोडीशी मागे घेऊ ना. हा हा थोडीशी तिथं रिवर्सला टाकूया. हो तिथंच लागू गेटाच्या बाजूला पुढे. त्याची पण गाडी येते ना 4 व्हीलर इथे. याची गाडी वरती ठेवतो. हा वरती घे त्याची तिकडे घेऊ ना नंतर. हे गाडीत ठेवायचं आहे